ये जो भी घटना हो रही है, ये घटना सिर्फ और सिर्फ साथियों तसंच राहुलजी गांधींना संवाद साधण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चुकीच्या आहेत. भाजप चुकीच्या प्रकारे या ठिकाणी विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आणि विद्यार्थ्यांनाही त्रास देत आहे. मला काही तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? मी आता जागेवर पोहोचलोय. मी आता गेटवर दाखल झालेलो आहे. या संदर्भात सामोपचाराने हा विषय संपवा हा माझा निश्चित प्रयत्न राहील. अच्छा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमादरम्यान काँग्रेस आणि अभाविपमध्ये मोठा राडा झाल्याचं समजते आणि या ठिकाणी आपण पाहतोय आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित झालेले आहेत. पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते तसेच विद्यार्थी देखील दाखल झालेले आहेत. सीओपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि NSUIचे कार्यकर्ते भिडल्याची माहिती मिळते. या ठिकाणी उद्या राहुल गांधी येत आहेत. त्यांचा कार्यक्रम स्पॉइल करण्यासाठी ABVPच्या आणि RSSची लोक मुलींना इथं 3-3 तास थांबवून ठेवलेलं आहे. हे पूर्णपणे हुकुमशाही झालेली आहे. मला पोलिसांनी मारलंय आणि त्यांना संरक्षण देतात ते आम्हाला मारतात. ते DCPने मला मारलंय. तर या ठिकाणी मुलींना विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि या विरोधात आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते कॉलेजच्या बाहेर एकवटलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी करतायत. काही विद्यार्थिनींना COP कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. गेल्या 3 तासांपासून हा सगळा प्रकार होतोय. उद्या राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये असणार आहे. राहुल गांधी हे उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत आणि त्याच आपण पाहतोय पूर्वसंध्येला आज भाजपकडून काही विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. जवळपास मुलींना 3 तास डांबून ठेवलाय असा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय.